क्षेत्रातील घडामोडींसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी। अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर होणे आवश्यक आहे। बहुजन समाजाने त्यांच्या विचारानुसार वाटचाल करणं आवश्यक आहे, असे प्रतिपादन माननीय आमदार रामहरी रुपनवर यांनी केले। ते अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या अहिल्यादेवी होळकर यांचे त्रिशताब्दी जयंती निमित्ताने विविध क्षेत्रातील महिला यांना आदर्श माता पुरस्कार व अहिल्यारत्न पुरस्कार 146 महिलांना मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले। महाराष्ट्रातील सर्वात मोठा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला, त्यावेळी ते बोलत होते। रुपनवर साहेब म्हणाले की अहिल्यादेवी या मानवतेच्या समतेच्या पुरस्कर्त्या होत्या। त्यांचा इतिहास जाती धर्मापुरता नव्हता। छत्रपती शिवरायांच्या नंतर तेवढ्याच मुलाचं राज्य करणारे एकमेव अद्वितीय स्त्री म्हणून अहिल्यादेवी होळकर होत्या। अहिल्यादेवी होळकर यांनी देशात 5000 मंदिरे बंद, हजारो मंदिराचा जन्मोत्तर केला। अहिल्यादेवी होळकर यांनी देशातील पहिले महिलांचे सैनिकी फलटण चालू केले। अहिल्यादेवी यांनी अनेक सामाजिक शैक्षणिक महिला सर्वच दृष्टिकोनातून समाजाचे प्रजाहित बघून 29 वर्ष राज्य केले। स्त्री म्हणून जन्माला आली पण वाघीण म्हणून जगली, अशा या अहिल्यादेवी होळकर या देशाला दिशा देणारं प्रजाहित नेतृत्व होतं। अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पुरस्कार ही काही साधी गोष्ट नाहीये। हा पुरस्कार नेहमीच महिलांना प्रेरणादायी ठरवल्याशिवाय राहत नाही। अहिल्यादेवींच्या दातृत्व आणि कर्तृत्वास इतिहासामध्ये तोड नाही। या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातील 146 महिलांनी पुरस्कार घेण्यासाठी उपस्थिती दाखवली। अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने सामाजिक बांधिलकी जपून महिलांना खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम केलं। यावेळी माननीय श्री बाळासाहेब कर्णवर पाटील, चेअरमन सद्गुरू श्री साखर कारखाना बळवंतराव पाटील, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शिक्षक संघ प्रवीण काकडे, अध्यक्ष अहिल्यादेवी ट्रस्ट बाळासाहेब खरात, उद्योगपती उत्तमराव गलांडे, आजीव सदस्य स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांची भाषणे झाली। यावेळी श्रीमंत योगीराज संजय गायकवाड, अशोकराव शेडगे, माजी नगरसेवक सातारा हनुमंतराव दुधाळ, उद्योगपती पुणे आरटीओ इन्स्पेक्टर सौरभ दडस, आबासाहेब गावडे, माजी नगराध्यक्ष मलकापूर विजय वाटेगावकर, माजी नगरसेवक कराड शंकरराव वीरकर, म्हाडा अधिकारी मुंबई संभाजी काकडे, उपसभापती मार्केट कमिटी कराड यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण काकडे यांनी केले। आभार एमडी दडस यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक दिलीप बरकडे, प्राध्यापक शीतल काकडे, सतीश थोरात, आनंदराव कचरे, रामचंद्र पोकळे, तुकाराम कोकरे, बाबूराव शेडगे, अंकुश मोरे, दत्ता खरात, विष्णू हुलवान, बाबासो काकडे, कैलास काकडे, मृणाल दडस, नारायण कोकरे, अजित ताटे, इंद्रजित ताटे, सुजित गलांडे, अर्जुन चव्हाण हे उपस्थित होते। महाराष्ट्र देश न्यूज मराठीसाठी मी मृणालिनी यम। सर्व क्षेत्रातील घडामोडींसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी।